नमस्कार. आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये गांधीनगर या गावी रोहित दिष्टे साहेबांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. रोहित दिष्टे साहेब एक प्रगतशील भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करून शेतीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढवलेलं आहे. तर दिष्टे साहेब, थोडक्यात आम्हाला तुमचा परिचय करून द्या. माझं नाव रोहित संजय डिसले. आपला विटा गांधीनगरमध्ये प्लॉट आहे. ओके. तर दिष्टे साहेब, आम्ही बघतोय आता टॅमॅटोचा हा इतका छान प्लॉट तुम्ही आणलेला आहे. तर तुम्ही किती वर्षापासून शेती करता? 4 ते 5 वर्ष झालं शेती करतोय. ओके. आता ह्या टॅमॅटोला तुम्ही एक आधुनिक पद्धती म्हणजे मल्चिंगचा वापर केलेला आहे. तर तुम्ही आता तुमच्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या पिकांना मल्चिंग वापरता? मी टॅमॅटोला वापरतो, मिरचीला वापरतो, कलिंगडाला वापरतो मल्चिंग. ओके. तर आता मल्चिंगमध्ये तर पारंपरिक आपली शेती होती, आपण तिथे मल्चिंग वापरत नव्हतो आणि आता आधुनिक पद्धतीमध्ये आपण मल्चिंगचा वापर करतोय. तर ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक दिसून आला तुमच्या उत्पन्नामध्ये, शेतीमध्ये? मल्चिंग टाकलेला फायदा असा आहे, खते वगैरे धुवून जात नाहीत, करप्याला बळी पडत नाही, रोगाला बळी पडत नाही. त्यामुळे मल्चिंग टाकलेलं फायदेशीर दिसते आणि उत्पन्नात पण जास्त वाढ होते. ओके. म्हणजे त्याच्या निघणाऱ्या उत्पन्नातून यील्डमध्ये सुद्धा फरक आहे, वाढ आहे. बरं, तर तुम्ही आता आमच्या शेतकऱ्यांना मल्चिंग संदर्भात काय सल्ला द्याल? म्हणजे मल्चिंग करताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याचा कसा वापर झाला पाहिजे? मल्चिंग करताना पहिल्यांदा चांगल्या प्रकारची कंपनी निवडली पाहिजे. जसं की आम्ही आव्हाना कंपनीचा मल्चिंग पेपर निवडला आहे, व्हाईट कलरचा मल्चिंग पेपर निवडला आहे आम्ही. त्यामुळे टेम्परेचरला रोपासनी कोणता त्रास होत नाही. ओके. म्हणजे टेम्परेचर सगळ्यात महत्वाचं व्हाईट मध्ये मेंटेन राहते. व्हाईट मेंटेन करते टेम्परेचर. म्हणजे जेणेकरून उन्हाळ्याचं जे पीक असतं आपलं मेचं, त्यावेळेस व्हाईटचा आपण वापर केला पाहिजे. ठीक आहे साहेब, धन्यवाद.